तिरुपती बालाजीला चालल्यानं तुम्हाला पण 10 मिनिटांत दर्शन करायचं असेल तर यो ब्लॉग 100% बघा. होती 32 तारीखनं आमची आज ट्रेन होती म्हणून लगेच सकाळीच तयार झालो आणि निघलो तिरुपतीला जायला. मोठा ट्रान्झॅक्शन मारला ना, पोचलो डायरेक्ट बसमध्ये. कल्याणला पोचलो ना, डायरेक्ट वरच्यावर चालत चालत निघलो स्टेशनला जायला. आपली गाडी 7 नंबरला लागलेली ना, आम्ही उतरले 5 नंबरला म्हणून आलो. तसं परत गेलो तर इकडे बघतो तर फिट गर्दी झालती. अगर विनोला भेटायला आलती वाटते एवढे लोक. लगेच 0 मिनिटं फोटो काढला. बघतो तर ट्रेन आली म्हणून ट्रेन मध्ये ब्लॉग चालू केला ना, रातचे बरं काकडी खायला बी लागलो. खाता खाता बघतो तर आपल्या दोस्तांनी डायरेक्ट घड्याळाला फाशी दिली. काल झाली समजता इकडचा सूर्य बघायला आलो तर एकदम 1 नंबर वातावरण होतं. इकडे मातीच्या ना दगडांच्या डोंगऱ्या असतील, इकडे जरा वेगळेच दगड होते डायरेक्ट व्हाईट कलरचे. जसं राज्य चेंज होतं तसं सगळं चेंजेस होत चालले. इकडे बघा रिक्षाच्या वरती बसून चालले. इकडे जर पाणीची नदी वाहत असेल पण इकडे रेतीची नदी वाहत. दुसऱ्या दिवशी 1 वाजता पोहोचणार होतो म्हणून लगेच जेवायला घेतला चपातीना चटणी. रेणीगुंटा स्टेशन आला ना, आम्ही उतरलो. मग लगेच इकडे बघतो तर राख्याच्या बॅगीचा बारका भाव भेटले. बाहेर निघलो डायरेक्ट बस मधले उतरलो तर बघतो तिथं फुल चेकिंग होती. लगेच लॉकरच्या लाईनला लागलो आधार कार्ड घेऊन. लॉकर भेटला, विषय कपला. लगेच तयारी मारली. मग तुम्हाला दर्शनाला जात असेल तर पहिलेच एक तर ऑनलाईन बुकिंग करा, नाही तर इथे येऊन बुकिंग करा. दोन्ही येऊन बुकिंग नव्हते गेले म्हणून लाईनीला गेलो. 2 घंटे उभा राहिलो आणि डायरेक्ट पळालो. मग बाहेरच्या बाहेर दर्शन केला ना, मग लगेच तिथले मारली कल्टी. तुम्ही कोणी जाणार असेल तर पहिलेच बुकिंग करा, कारण की तसं दर्शन अवेलेबल नाही. 30 घंटे लागेल वेटिंगला. मी गेलो पण आमचं दर्शन नाही झालं म्हणून आम्ही लांबशात दर्शन घेऊन देवाच्या पाया पडलो आणि निघलो. डायरेक्ट नाश्ता करायला आलो तर पानावर दिल तर एक मसाला डोसा 1 नंबर भाई. डोसा तर खाल्ला तर जेवाचा टाइम झाला. आलो डायरेक्ट तयार होता म्हणून लगेच जेवायला गेलो. बघता होतो भाई सांबर 1 नंबर. वरतीचा प्रवास चालू झाला ना, जसा घाट चालेल तसा उतरायला भाई खतरनाक. रस्ते एकदम साफ सुत्र. त्यावर बॅगा भरल्या ना, बसची वाट बघितच होतो. बस भेटली. जसं बस मधले नजर बघित होतो, डायरेक्ट बस आमची 7व्या मजल्यावाल्या चालत होती. डेव्हलपमेंट एवढं खतरनाक झाले ना तिरुपतीला भाई, बघासारखं वातावरण आहे. भारत माता की जय बोलून मध्ये टीसीनी पकडलं. बोलतं रिझर्वेशन दाखवा, तिकीट दाखवा, सगळं दाखवलं. आपला ओके होता म्हणून लगेच मॅटर सॉल्व्ह झाला. येताना रेतीवाल्या नदीचं दर्शन घेऊन दिवाल्या बकऱ्या बघून तिथल्या पोहोचलो. डायरेक्ट रोणकाले औषध मारायला घेतले तिथं भाई. खतरनाक टेक्नॉलॉजीचा फायदा फुल घेतले. लांब लांब पर्यंत औषध मारायची गरज डायरेक्ट रोनलाच आहे. ठिकाणी एकरचा शेत असो काही टेन्शनच नाही. डायरेक्ट हवाई पंप. रातचे बरं ऑनलाईन खाना मागवलं. मॅगी मोमोज ना बर्गर. दोघं गपचूप ताव मारला. पार्टनर आला तर वन्स मोर झालाच पाहिजे म्हणून मॅगडी मध्ये मागवला होता. कलचे साला कल्याण स्टेशनला पोहोचलो. 200 मिनिटां बस आली म्हणून बसचा सफर करीत घरच्या रस्त्याला आलो. जास्ती काही नाही बोलता झोपालेल तोभार घेऊन आजच्या ब्लॉगला एंड करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.